पुलवामा सारख्या गोष्टी जेव्हा होतात तर तुमचे जे प्रयत्न आहे, जर तुम्ही एवढे प्रयत्न करता, तुम्ही खूप पुढे जाता, मग ह्याच्यामुळे किती मागे यावं लागतं? खूप मागे यावं लागतं. खूप काय होतं की सर्वसामान्य शेवटी माझ्या भोवती सुद्धा इथे जी महाराष्ट्रात आहे ती सर्वसामान्य माणसं आहेत. पाकिस्तानमध्ये तीही सर्वसामान्य फॅमिली लोक आहेत. तर शेवटी भाषेसाठी जीव धोक्यात घालणं त्यांनाही परवडण्यासारखं नाही, मलाही परवडण्यासारखं नाही. आणि मग असं काही घडलं की मग तेही शांत बसतात, मी शांत बसतो, मलाही विचार करावा लागतो. पण पुन्हा एकदा सुरळीत झालं. आमचा ग्रुप होता एक मोठा, आमचा लेडीजचा स्वतंत्र ग्रुप आहे. पाकिस्तानमध्ये जेवढ्या मराठी लेडीज आहे त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे, जी माझी मुलगी आणि माझी मिसेस हँडल करते. त्यांच्या एकमेकाचे आणि पुरुषांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आहे. तर बरं झालं मग ग्रुप बंद ठेवावं लागतात, मेसेजेस बंद ठेवावं लागतात, पण पुन्हा सुरळीत सुरू होतात. आमचा आता सुरू झालं आहे पुन्हा, आता परत सुरू झालं. बलोचिस्तानमध्ये पण खूप मराठे होते आणि त्यांचं एक हे पण आहे गट, मराठा कौमी इतिहाद म्हणून. तर त्यांच्यापैकी तुम्ही कोणाच्या काही कधी टचमध्ये वगैरे आलाय का, काही बोलणं? त्याच्यातले 7-8 लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि त्याचे प्रमुख जे आहेत ते हरियाणाचे ग्रस्त आहेत. ते भारतीय सैन्यामध्ये मेजर होते. तर त्यांच्याशी मी फोनवर बोललो होतो. पण मुळात जी मराठी मंडळी आहे तिथली, त्यांना मराठीबद्दल काही फारसं असं बोलावं शिकावं असं काही वाटलं नाही. त्याच्यामुळे मी काही फारसं हिंदूही नाही, ते आता हिंदूही नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी काही नाही, काही कनेक्शन नाही.